मला माहीत असेल तर आता आमच्या वरती रान आहे ना, तिथून पाण्याचं खाली पाणी येतं. तर तिथं असं पाईप लावलं, तर पाईपातनं खाली मस्त पाणी येतं. ते पण पूर्ण स्वच्छ असतं, ते प्यायचं पाणी असतं. आता वाटीतले काय काय बायका येतात पाणी भरायला सकाळीच. तेव्हा माझी शाळा असते ना, तुम्हाला दाखवते नसतं. तुम्हाला दाखवलं असतं पण सकाळी शाळा असते ना माझी. तर आता तुम्हाला दाखवतोय आमच्या वेळेगावातली पण आहे. चला भावानो, हे बघा, हे माझं घर आहे. आणि हे बघा इथं पन्नीचं पाणी येतं. तुम्हाला वाटत असेल ही पनळ आहे, पण ही पनळ नाही आहे. ही पनळ तिकडं पुढं आहे. तर इथून असं पाणी येतं, आमचं स्वच्छ पाणी असतं. पण हे जरा घाण आहे पाणी, इथं माती आहे ना, म्हणजे पुढं पूर्ण स्वच्छ पाणी आहे. तुम्हाला दाखवते त्याला भावानो. हे बघा, आता इथे कोंबडी पण आहे. आता हे बघा इथं, हे बघा हे पाणी आहे सगळं येतं. इथं पाणी आहे बघा. तर चला तुम्हाला दाखवतो आता. चप्पल गेली, दाखवतो तुम्हाला पनळ आमच्या इकडची. भावानो इथे पूर्ण सिंचन आहे, वरती पूर्ण रान आहे. तर हे बघा इथं कोणतं तरी घर आहे, ते शेजारचे त्यांचं घर आहे, त्यांचं जुनं घर आहे. हे बघा मित्रांनो, हे एकदम जुन्या काळातलं. हे बघा, हे तुम्हाला माहिती आहे काय असेल ते, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा तुम्ही, ह्याला काय म्हणतात. हे बघा इथून पाण्याचं पाणी येतं आहे. आता तुम्हाला आवाज येत असेल तिथं काय आहे, तिथं मला दाखवून दिला. बघा पाणी दिसतंय तुम्हाला. तर भावांनो तुम्हाला दाखवतो आता पनळ आमची. ही बघा, हे बघा तुम्हाला बोललो होतो ना पाईपातनं पाणी निघतं. तर पाणी तुम्हाला वाटतं का पाणी नेमकं येतंय कुठं. पाणी येतंय बघा, हे बघा पाणी येतंय जमिनीतून. हे बघा पाणी येते नक्की जमिनीतून. आता आधी मागच्याची पाणी ह्या होलत नाही येतं, आता इथून येते पाणी. हे बघा असं आता गढूळ पाणी गेलं आहे मी. पण आता इथून गेलो ना मी, ते स्वच्छ पाणी असतं. थांबा तुम्हाला दाखवतो स्वच्छ पाणी कसं येतं. हे बघा, बघा ह्यात तुम्हाला थोडं गळदू दिसतंय, थोड्या वेळात पूर्ण स्वच्छ होईल. बघा पूर्ण रान आहे इथं, पूर्ण रान आहे. आणि त्यांचं बाजूचं त्यांचं घर आहे. आणि हे बघा इथून पाणी जाते. तुम्हाला दाखवतो स्वच्छ पाणी थोडं थोडं येतं आहे मित्रांनो. हे बघा, बघा स्वच्छ पाणी नाही एवढं तरी पण. हे बघा थोडं तरी माती आहे. हे बघा दिसते, थोडी माती येते, थोडी थोडी. थोडं थोडं स्वच्छ होतं. आणि हे बघा इथं पण छोटीशी मनळ आहे. हे बघा इथून पण पाणी येतं आहे. तुम्हाला कसं वाटलं दाखवा. आहे बघा आता स्वच्छ पाणी. हे बघ इथं सिमेंटचं केलं आहे, इथं 4-5 वर्ष झाले सिमेंटचं केलं नाही इथं. आणि हे बघा असं पाणी येतं. तुम्हाला कसं वाटलं सांगा मला कमेंटमध्ये. बघा चला जातो आता मी. बघा पाणी कसं आहे. चला दाखवतो, आता घरी जातो मी. तर तुम्हाला दाखवतो एक चला बाय. तर भावांनो तुम्हाला दाखवतो आता. ह्याला आमच्या इथं काहीतरी, हे मला आता काय म्हणतात आठवत नाही, पण तुम्हाला इथं काय म्हणतात सांगा. सांगा मंडळी ना, तुमच्या त्याला काय म्हणतात. मला तर पहिली ही होडी वाटायची, होडी असं वाटलं मला, पण ही होडी नाही, काहीतरी दुसरंच आहे. तुमच्या इथं काय म्हणतात सांगा कमेंटमध्ये. तर मंडळीनं पाणी बघा किती आहे, पूर्ण चिखल चिखल झाला आहे आता.
आता तुम्हाला दाखवतो, आता माझं घर दाखवतो आणि हां तुम्हाला दाखवतो. आता वरतून पाणी पण येते, वरतून पाणी येते हे बघा. हे वरतून थोडं थोडं पाणी येते ना, ते तुम्हाला दाखवतो चला. तर मंडळीनो ते तुम्हाला दाखवतो आता पाणी बघा कसं येते. हे बघा कसं वरतून पळतंय बघा. असं जमिनीतून नुसतं खाली पडतंय. हे बघा, हे बघा इथून पण येतंय. वरतून तर पुन्हा भरपूर येतंय, पण आता वरती जाऊ शकत नाही, त्या आधी शिव्या घालत. बघा पूर्ण डोंगरातनं पूर्ण जंगलातनं पाणी येतंय लय. हे बघा चला तुम्हाला दाखवतो आता घराकडनं. घरातनं इथून कसं पाणी येते बघायला दाखवतो तुम्हाला चला. तर मंडळीनं तुम्हाला दाखवतो आता आमच्याकडच्या गाया बघा. हे बघा ही गाय अशी मारकुटे आहे. ही बघा ही गाय शांत आहे जशी चांगली. आणि तिकडे छोटंसं वासरू आहे, तुम्हाला लाईट दाखवतो. हे बघा कसं छोटंसं वासरू आहे. हे पण वासरू होतं लहानपणी. कसं मारतंय. तर चला दाखवतो तुमचं घर. तर मंडळीनो माझं घर बघा, हे माझं घर आहे. आणि तुम्हाला दाखवतो ना मगाशी पणीतलं पाणी, तिथे बघा तिकडनं पाणी येते असं. बघा असं पाणी येतंय. तर मंडळीनो हे बघा असं पाणी येतंय. आणि त्या होळातनं इथं हे आहे हे बघा, इथून तिथून बाहेर पडतंय. आणि तिकडनं दाखवतो तुम्हाला जरा. हे बघा इथून पाणी बाहेर पडतंय बघा, इथून बाहेर पाणी पडतंय. चला आता तर मंडळीनो तर मगाशी मला पणी दाखवली ना, आता पणीचं पाणी इथं पण येतं हे बघा. आता हे बघा इथून पार्टन आहेत. आणि हे ते आजोबांचं घर आहे आणि ते आमचं घर आहे. तर मंडळी आजसाठी एवढंच. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे ते मला कमेंट करून सांगा, तर मी तुम्हाला दाखवतो. ते हा बघा हे आमचं पाठचं घर आहे. हे बघा हे आमचं पाठचं घर आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला बाय.